पुढची बातमी आहे सांगलीमधून। सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यामध्ये सलगच्या पावसामुळे वारणा नदीची पाणी पातळी वाढू लागलेली असून सध्या वारणा नदी पात्राबाहेर पडली आहे। दुसरीकडे चांदोली पाणलोट क्षेत्रामध्ये देखील सलगच्या पावसामुळे चांदोली धरणाचा पाणीसाठा वाढून तो 13.36 टीएमसी इतका झालाय। चांदोली धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आणि खबरदारीचा उपाय म्हणून चांदोली धरणामधून वारणा नदीपात्रामध्ये 100 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होतीये। पात्राबाहेर पडलेल्या वारणा नदीची ड्रोन दृश्य ही MS फोटो फिल्मचे शुभम माने यांनी टिपलेली आहेत। दरम्यान वाढत्या पाण्यामुळे वारणा नदीवरील कोकरूड, रेठरे, मांगले, सावर्डे आणि चिकुर्डे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यावरील वाहतूक ही तातडीने बंद करण्यात आली आहे। सांगलीतल्या वारणा नदीची ही दृश्य आपण पाहतोय। वारणा नदीनं धोक्याची पातळी गाठलेली आहे। सध्या वारणा नदी ही दुथडी भरून वाहतीये आणि त्याचमुळे अनेक रस्ते देखील बंद झालेले आहेत। अनेक रस्त्यांवरती पाणी सध्या आहे आणि त्यामुळे वाहतुकीला याचा अडथळा येतोय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।